नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरला चॅप्टर नंबर 12 कंप्लीट केलेला आहे. नवीन चॅप्टरला आपल्याला सुरुवात करायची आहे, ज्याचं नाव आहे चॅप्टर नंबर 13 कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स, म्हणजे त्रिकोणाची एकरूपता. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, त्रिकोणाची एकरूपता. तर आता त्रिकोणाची एकरूपता हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपल्याला शिकण्यासारखं काय आहे, तर आपण याआधी पण काही कसोट्या बघितल्या असत्या, एकरूपतेच्या कसोट्या बघितल्या असतील. त्याच कसोट्या आपल्याला या चॅप्टरमध्ये पण बघायचंय. तर लक्षात ठेवण्यासारखं ज्या टेस्ट आहे त्याला आपण कसोट्या म्हणतो. त्यामध्ये सुरुवातीला एक कसोटी आहे, ज्याला आपण एसएस टेस्ट म्हणतो. एस टेस्ट. सेकंड एक टेस्ट आहे, तिचं नाव आहे ASA टेस्ट. तिसरं एक आहे, तिसरी टेस्ट आहे SS टेस्ट. SSS टेस्ट. त्याच्यानंतर चौथी एक टेस्ट आहे, त्याला AAS टेस्ट म्हणतात. AAS टेस्ट. आणि पाचवी एक टेस्ट आहे, ती आहे हायपोटेनियस. टेस्ट. आता ह्या ज्या कसोट्यांचे नाव आहे, आता बघा मराठीमध्ये आपण बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, बाबाबा कसोटी, तशा या कसोट्या आहेत. एसएस टेस्ट म्हणजे काय, साइड अँगल साइड टेस्ट. म्हणजे याला आपण काय म्हणतो, बा कसोटी, साइड अँगल साइड टेस्ट. सेकंड आहे ASA म्हणजे अँगल साइड अँगल टेस्ट. तिसरी आहे SS टेस्ट म्हणजे साइड 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 टेस्ट, म्हणजे बा कसोटी. आणि AAS टेस्ट म्हणजे अँगल अँगल आणि साइड, म्हणजे कोबा कसोटी. आणि तिसरे पाचवी जी आहे त्याला म्हणतो आपण हायपोटेनियस टेस्ट. हायपोटेनियस टेस्ट म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्णभुजा कसोटी. ही कल्पना करता असते. आता आपण एक टेस्ट बघू. ही पहिली जी टेस्ट आहे एसएस टेस्ट. आता एसएस टेस्ट जी आहे, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, यावरून तुम्हाला लक्षात येईल. समजा मी हे दोन ट्रायंगल काढले, हा एक ट्रायंगल काढला आणि हा एक ट्रायंगल काढला. या ठिकाणी पहिलं टेस्ट करता सांगतो. आता ही साइड या साइडशी कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल ह्या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, आणि ही साइड या साइडशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, हे दोन जे ट्रायंगल आहेत त्यांना आपण नाव देऊ ABCPQR असे. आणि मग ही साइड या साइडशी कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, ही साइड या साइडशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून हे दोन ट्रायंगल जे आहे, हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. कुठल्या टेस्टमुळे, एसए टेस्टमुळे. म्हणजे आकृतीमध्ये जे इक्वल्स इंडिकेशन दाखवलेले आहे, इक्वल चिन्ह दाखवले, त्याच्यावरून आपण त्या टेस्टचं नाव ठरवायचे. मग आता टेस्ट एसएस टेस्ट म्हणजे काय, तर इफ टू साइड अँड इन्क्लुडिंग अँगल ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. दोन बाजू आणि एक समाविष्ट कोन, एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला कोन. म्हणजे आता हा त्रिकोण बघा, या त्रिकोणाच्या दोन बाजूने त्यांनी समाविष्ट केलेला कोन. इफ टू साइड अँड इन्क्लुडेड अँगल ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, एकरूप असतो कोणाशी, टू द करस्पॉन्डिंग साइड अँड इन्क्लुडेड अँगल ऑफ अनदर ट्रायंगल. दुसऱ्या त्रिकोणाच्या, एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असेल तर आपण काय म्हणू शकतो, ट्रायंगल. देन द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट बाय एसएस टेस्ट. तेव्हा ते दोन त्रिकोण एसएस टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट असतात.
लक्षात टेस्ट जी आहे पुन्हा सांगतो, एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्याने समाविष्ट केलेला कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एस टेस्ट नुसार एकरूप असतात. लक्षात एस टेस्ट अशी. आता ही एक तुम्हाला सांगितलं, याची जर आता आपण डायग्राम काढायची म्हटली, समजा हा एक ट्रायंगल आहे, बरोबर आहे, हा दुसरा ट्रायंगल आहे. हा आता अँगल म्हणजे हा अँगल, त्याच्यानंतर साइड, ही साइड या साइडशी, हा अँगल ह्या अँगलशी, ही साइड या साइडशी, परत अँगल आहे म्हणून या ठिकाणी हा अँगल या अँगलशी. म्हणजे तुमची टेस्ट कशी होते, अँगल साइड अँगल ए टेस्ट. मग याच्याकरता सुद्धा आपण तसंच म्हणू शकतो, एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेले एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या एका बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण ए टेस्ट नुसार एकरूप असतात. म्हणजे साधारण अशी ज्यावेळेस आकृती असेल त्यावेळेस तुम्ही अँगल साइड अँगल ए टेस्ट ठरवायचे. टेस्ट तुम्हाला ठरवायचे आहे. त्या आकृती तुम्हाला दिल्या असतील आणि त्या आकृतीवरून ते ट्रायंगल कोणत्या टेस्ट नुसार कॉंग्रेस आहे ते सांगायचं आहे. आता इथे बघा, हा ही साइड होती, हा अँगल होता, ही साइड होती, साइड अँगल साइड एस टेस्ट. ठीक आहे. याच्यामध्ये बघा अँगल दाखवला आहे, साइड दाखवली, अँगल दाखवला आहे. अँगल ए साइड एस अँगल ए म्हणजे एस टेस्ट. आता तिसरी टेस्ट जी आहे, तिसरी टेस्ट कुठली, एस टेस्ट. एस टेस्ट म्हणजे बाजू बाजू बाजू, म्हणजे त्याला आपण मराठी म्हणतो बाबा कसोटी. आता त्याची पण साधारण जर आकृती काढायची म्हटली तर तुमच्या लक्षात असं येईल की हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, तर हे दोन त्रिकोण एस टेस्ट नुसार एकरूप आहे. लक्षात कॉंग्रेस आहे. त्यानंतर ही पुढची कुठली एस झालं, त्याच्यानंतर एस टेस्ट. याची एक आकृती काढतो मी इथे बघा, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. ठीक आहे. आता अँगल म्हणून हा अँगल, त्याच्यानंतर परत अँगल, हा अँगल या अँगलशी, हा अँगल ह्या अँगलशी, त्याच्यानंतर येते साइड म्हणून ही साइड या साइडशी. लक्षात. म्हणजे आपण काय म्हणणार, एस टेस्ट म्हणजे को बा कसोटी त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. मग एका त्रिकोणाच्या दोन कोन आणि एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन आणि एका बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण हे एस टेस्ट नुसार कॉंग्रुएंट असतात. त्याच्यानंतर हायपोटेन्युस साइड म्हणजे राईट अँगल. आता हा तुमचा हा राईट अँगल आहे आणि हा दुसरा राईट अँगल आहे. ठीक आहे. मग आता हा राईट अँगल हा राईट अँगल, राईट अँगल असेल, हा पण काटकोन त्रिकोण आहे, हा पण काटकोन त्रिकोण आहे. आता हा 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा. याच्या अपोजिट साइड काय तुमची, त्याला आपण म्हणतो काय, हायपोटेन्युस, बरोबर, कर्ण म्हणतो. मराठीमध्ये हायपोटेन्युस टेस्ट म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो कर्णभुजा कसोटी. कर्ण म्हटल्यानंतर कर्ण कोणाला असतो, काटकोन त्रिकोणाला, राईट अँगलला. मग जर दोन ट्रायंगल राईट अँगल असतील तर ते दोन ट्रायंगल हे हायपोटेन्युस साइड टेस्ट नुसार कॉंग्रुएंट असतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, दोन काटकोन त्रिकोण जर असतील तर ते दोन काटकोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. तर आता आपल्याला दिलेल्या आकृतींवरून एक्झाम्पल मध्ये किंवा पुढे जे काय उदाहरण वगैरे असेल त्याच्यामध्ये काय असेल, तुम्हाला आकृत्या दिल्या असतील आणि सांगितलं असेल की ते दोन ट्रायंगल कुठल्या टेस्ट नुसार कॉंग्रुएंट आहे, येथे टेस्ट तुम्हाला ओळखायची. मग साधारण आपण 5 टेस्ट लक्षात ठेवायच्या या चॅप्टर मध्ये. पहिली आहे एस टेस्ट, दुसरी आहे एस टेस्ट, एस टेस्ट, त्याच्यानंतर एस टेस्ट आणि हायपोटेन्युस साइड टेस्ट. ठीक आहे. हायपोटेन्युस साइड टेस्ट म्हणतात त्याला, हायपोटेन्युस साइड टेस्ट, कर्णभुजा कसोटी. ते त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कॉंग्रुअन्स. आता बघा, एक ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला ही आकृती काढून दाखवतो आणि ही दुसरी आकृती. याचं नाव आहे ABC.
ए बी सी आणि सॉरी याला नाव ए बी सी, त्याच्यानंतर दुसरा आहे ए बी सी आणि एक संख्या एलिमेंट एल एम आणि एन असे दोन ट्रायंगलचे नाव आहे. त्याला 1 to 1 करस्पॉन्ड म्हणतात. म्हणजे एकाच एक संगतीनुसार दोन त्रिकोण तर एकरूप असतात त्या टेस्टनुसार, पण त्याची करस्पॉन्डन्स काय, त्याचा करस्पॉन्डन्स काय म्हणजे एकाच एक संगती म्हणतो आपण. आणि करस्पॉन्डन्स जे आहे ते आपण ह्या चिन्हाने दर्शवतो. 1 to 1 करस्पॉन्ड म्हणतात त्याला. दोघीकडे एरो असतो. 1 to 1 करस्पॉन्ड. तर 1 to 1 करस्पॉन्ड म्हणजे काय की दोन ट्रायंगल मध्ये प्रत्येक व्हर्टेक्स जो आहे तो कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला 1 to 1 करस्पॉन्ड मध्ये दाखवायचं. आणि ते दाखवल्यानंतर काय मग आपण करायचं की त्यांची ट्रायंगलची जी 1 to 1 करस्पॉन्ड आहे ती पण दाखवायची. मग आता याच्यामध्ये बघा ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू एल एम एन मध्ये इफ किती लिहितो तुम्ही, इफ अँगल A and angle L are same measure, angle A and angle L are same म्हणतो फक्त मी इथे same measure. त्याच्यानंतर angle P and angle M, angle P and angle M are same measure. A and L are same measure. Similarly, B and M and C and N, angle C and angle L M N are same measure. म्हणजे कोन A आणि कोन L एकाच मापाचे, कोन B आणि कोन M एकाच मापाचे, कोन C आणि कोन N हे एकाच मापाचे. त्यावेळेस आपण काय म्हणतो the way in which the vertices are matched is 1 to 1 correspond. मग हे जे vertices असतात L, A, L, B, M, C, N हे जे vertices असतात ते 1 to 1 correspond दाखवावं लागतात. मग तो कसा दाखवायचा 1 to 1 correspond या चिन्हाने. मग आता आपण असं म्हणणार A 1 to 1 correspond दुसरा A कोणाशी सेम मेजर आहे LC. त्याच्यानंतर B 1 to 1 करस्पॉन्ड कुठला आहे LM. तिसरा C 1 to 1 करस्पॉन्ड कुठला आहे N. ठीक आहे. हे असे ते वर्टासेस जे असतात त्याला आपण मराठीमध्ये शिरोबिंदू म्हणतो. A शिरोबिंदू आणि L शिरोबिंदू, B शिरोबिंदू आणि M शिरोबिंदू, C शिरोबिंदू आणि N शिरोबिंदू हे वर्टासेस 1 to 1 करस्पॉन्ड असे दाखवतात. A corresponds to L, B corresponds to M, C corresponds to N असं वाचायचं असते याला. आणि टोटली therefore two triangles म्हणून हे जे दोन ट्रायंगल्स आहेत हे दोन ट्रायंगल्स कुठले ABC A B C 1 to 1 correspond L M and N. ठीक आहे. एबीसी ट्रायंगल जे आहे कुठले एबीसी आणि एल एम एन हे ह्या करस्पॉन्ड नुसार ए करस्पॉन्ड्स टू एल, बी करस्पॉन्ड्स टू एम, सी करस्पॉन्ड्स टू एन. म्हणजे ए एकास एक संगत एल, बी एकास एक संगत एम, सी एकास एक संगत एन. म्हणून एबीसी 1 to 1 करस्पॉन्ड एल एम एन म्हणजे एबीसी एकास एक संगत एल एम एन हे 1 to 1 करस्पॉन्ड आपल्याला दाखवायचे असतात. तर आता आपण काही एक्झाम्पल बघू प्रॅक्टिस सेट मध्ये. तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे. आता मी जे सांगितलं तर आपल्याला प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल सोडवण्यासाठी या 5 कसोट्यांची नाव आपल्याला माहित पाहिजे. एसएस टेस्ट, एएसए टेस्ट, एसएसएस टेस्ट, एएस टेस्ट आणि हायपोटेन्यूस साइड टेस्ट या 5 कसोट्या. आणि दोन ट्रायंगलचे व्हर्टायसेस कसे सिमिलर आहेत म्हणजे जसा अँगल ए आणि अँगल एल सेम मेजरचे आहेत, त्यानंतर अँगल बी आणि अँगल एम हे सुद्धा सेम मेजरचे, अँगल सी आणि अँगल एन हे सुद्धा सेम मेजरचे. म्हणून ए करस्पॉन्ड्स टू एल, बी करस्पॉन्ड्स टू
M and C corresponds to N. Therefore, ABC corresponds 1 to 1 correspond to L, M, N. हे असं दाखवायचं असतं. ठीक आहे, याचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल सोडवायचे आहे. बघा प्रॅक्टिस सेट 13.1 म्हणजे प्रॅक्टिस सेट 13.1 जो आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय आहे तो बघा. इन ईच पेअर ऑफ द ट्रायंगल्स, खालील त्रिकोणांच्या जोड्या दिलेल्या आहेत. इन द फॉलोइंग फिगर्स पार्ट बेरिंग आयडेंटिकल मास आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे जे चिन्ह दाखवले त्या चिन्हांनी ते भाग कसे आहेत, एकरूप आहेत. स्टेट द टेस्ट अँड करस्पॉन्ड ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. तर त्या खालील आकृतीमध्ये 2 त्रिकोण दिले, समान चिन्हाने त्यांचे भाग एकरूप दाखवले, तर ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि कोणत्या करस्पॉन्ड नुसार कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला लिहायचे. म्हणजे तुम्हाला टेस्ट पण लिहायची आणि थोडक्यात नाही लिहायची. जे इक्वल कॉन्ग्रुएंट पार्ट दाखवलं ते कॉन्ग्रुएंट दाखवायचे आणि मग खाली त्या ट्रायंगलचं नाव लिहायचं, ते कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कुठल्या टेस्ट नुसार त्या टेस्टचं नाव लिहायचं आणि नंतर शेवटी 1 to 1 त्याचा करस्पॉन्ड लिहायचा आहे. तर आता बघा सुरुवातीला मी असं म्हणतो ट्रायंगल, कुठले 2 ट्रायंगल आहे यामध्ये, तर आपण जर विचार केला तर एक्स डब्ल्यू झेड and triangle XWZ and YWZ. बघा XWZ आणि YWZ हे 2 त्रिकोण आहेत. आता या 2 त्रिकोणामध्ये इक्वल पार्ट जे आहेत, मी असं म्हणतो सुरुवातीला अँगल जो आहे XWZ, अँगल XWZ congruent to अँगल YWZ बरोबर आहे. XWZ हा कोन आणि YWZ हा कोन हे एकरूप आहेत. त्याच्यानंतर लेंथ ऑफ WZ congruence to length of length of W x घेतो मी या ठिकाणी WX आणि लेंथ ऑफ WY बघा WX ही बाजू आणि WY ही बाजू इक्वल साइडने दाखवली म्हणून ती कशी आहे, कॉन्ग्रुएंट आहे, ती कॉन्ग्रुएंट आहे. त्याच्यानंतर ही एक साइड आहे लेंथ ऑफ WZ कॉन्ग्रुएंस टू लेंथ ऑफ WZ. तुम्ही म्हणाली तिथे काही दाखवलेलं नाही, ही WZ या त्रिकोणाची WZ आणि या त्रिकोणाची WZ ती कॉन्ग्रुएंट म्हटलं. तुम्ही म्हणाल तिथे काही चिन्ह दिलं नाही, पण ती त्यांची कॉमन साइड आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, सामायिक भुजा म्हणतो. सामायिक भुजा असेल दोघांची तर ती कॉमन येणार, सारखी येणार, एकरूप येणार. मग यावरून मी असं म्हणतो हे जे 2 ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल्स XWZ congruous to triangle YWZ बघा XWZ आणि YWZ हे 2 ट्रायंगल. यामध्ये मग आता आपण डिसाइड करणार, तर काय डिसाइड करू शकतो आपण याच्यामध्ये कुठली टेस्ट आहे. या ठिकाणी ही बाजू बघा यस हा अँगल आणि ही कॉमन साइड दोघांची यस टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट, यस टेस्ट नुसार हे 2 ट्रायंगल कसे झाले, कॉन्ग्रुएंट झाले. आणि त्याचा 1 to 1 करस्पॉन्ड कसं घेणार, करस्पॉन्डन्स लिहायचं खाली. करस्पॉन्डन्स WZX 1 to 1 correspond WZX
1 to 1 करा म्हणजे डब्ल्यू झेड वाय, डब्ल्यू झेड वाय. बघा डब्ल्यू झेड एक्स, डब्ल्यू झेड एक्स करस्पॉन्ड्स टू डब्ल्यू झेड वाय. ठीक आहे, असं 1 to 1 करस्पॉन्ड लिहायचं आहे. आता एवढंच लिहायचं आहे याच्यामध्ये, सोपं आहे एकदम. आता ही सेकंड फिगर आहे, सेकंड क्वेश्चन आहे. यामध्ये पण दोन ट्रायंगल्स आहेत सारख्या चिन्हाने दाखवलेले. मग मी काय म्हणतो, याचप्रमाणे आपल्याला करायचंय. जे कॉन्ग्रुएंट पार्ट आहे ते दाखवून द्यायचे, अँगल असतील दाखवून द्यायचे. ते दोन ट्रायंगल जे आहेत ते कुठल्या टेस्टनुसार आहेत. आता हे राईट अँगल दिसतं याच्यामध्ये आपल्याला दोघं. बघा हाही राईट अँगल आणि हाही राईट अँगल, म्हणजे आपल्याला नक्की माहिती आहे की हायपोटेन्यूस साईड या ठिकाणी आपल्याला लिहायची. म्हणून मी आता इथे असं घेतो, ट्रायंगल के जे आय, ट्रायंगल के जे आय या ठिकाणी जे आहे, अँड ट्रायंगल दुसरा के जे आय आणि एल जे आय, एल जे आय. बघा हा ट्रायंगल के जे आय हा वरचा एक, आणि हा दुसरा कुठला एल जे आय हा दुसरा इकडचा. हे दोन ट्रायंगल. या ट्रायंगल मध्ये आता मी असं म्हणतो, लेंथ ऑफ के आय, लेंथ ऑफ के आय कॉन्ग्रुएंस टू लेंथ ऑफ एल आय. बघा के आय ही बाजू इक्वल दाखवली या बाजूशी एल आय शी, म्हणून इथे एल आय लिहिलं. त्याच्यानंतर लेंथ ऑफ जे आय, लेंथ ऑफ जे आय कॉन्ग्रुएंस टू लेंथ ऑफ जे आय, म्हणजे इथे सुद्धा जशी ही कॉमन साईड झाली तशी या दोघं ट्रायंगलची ही जे आय जी आहे ही साईड कशी झाली, कॉमन झाली, म्हणून ती या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दाखवली. त्यानंतर राईट अँगल जो आहे तो आपला अँगल के जे आय, अँगल के जे आय कॉन्ग्रुएंस टू अँगल एल जे आय, एल जे आय. बघा हा के जे आय हा 90 डिग्रीचा आणि एल आय जे हा पण तुमचा 90 डिग्रीचा. इथे लिहितो मी 90 डिग्री. दोघं 90 डिग्रीचे म्हणून दोघं कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून दोघं ट्रायंगल जे आहेत त्या हायपोटेन्यूस साईड टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून मी या ठिकाणी लिहितो ट्रायंगल्स के जे आय कॉन्ग्रुएंस टू ट्रायंगल एल जे आय. इथे लिहितो साइड टेस्ट, कर्णभुजक सूत्रानुसार ते दोघं ट्रायंगल कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. आणि त्याचा 1 to 1 करस्पॉन्ड, मग मी असं लिहितो ते करस्पॉन्डन्स के जे आय 1 to 1 corresponds to LJI. बघा KJI 1 to 1 करत, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले हायपोटेन्यूस साईडनुसार, म्हणून हे दोघं ट्रायंगलचे जे लेटर्स आहेत इथे लिहिले आणि त्याला 1 to 1 करस्पॉन्ड केलं, KJI आणि LJI. ठीक आहे, असं 1 to 1 करस्पॉन्ड लिहायचं. म्हणजे तुम्हाला जर फिगर मध्ये, क्वेश्चन मध्ये किंवा परीक्षेत प्रश्न विचारला गेला तर त्या दोन ट्रायंगलचे नावं लिहायचे, जसे इथे आणि इथे लिहिलं. त्यांचे कॉन्ग्रुएंट पार्ट जे दिलेले आहेत ते लिहायचे. कुठले पार्ट्स, कुठले अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट, कुठल्या साईड कोणाची कॉन्ग्रुएंट आहे ते लिहायच्या. त्यानंतर ते दोघं ट्रायंगलचे नावं लिहायचे, कुठल्या टेस्टनुसार ते कॉन्ग्रुएंट आहे ते लिहायचं आणि खाली 1 to 1 करस्पॉन्ड लिहायचं. लक्षात. अजून आपण एक्झाम्पल लिहूयात. हे बघा एक्झाम्पल नंबर 3 मध्ये ही आकृती, एक्झाम्पल 4 नंबर मध्ये ही आकृती. आता याच्यामध्ये पण दोन ट्रायंगल दिसतात, याच्यात पण दोन ट्रायंगल दिलेले आहेत. सेम त्याचप्रमाणे करायचंय. मी आता इथे असं म्हणतो, इन अ ट्रायंगल HEG and triangle FGE
FGE. आता याच्यामध्ये बघा, ही बाजू या बाजूशी एकरूप दिसते, ही बाजू या बाजूशी एकरूप दिसते, आणि ही तिसरी बाजू जी ही दोघांना कॉमन आहे. म्हणजे आपल्याला इथे S टेस्ट मिळते. म्हणून मी आता असं म्हणतो या ठिकाणी लेंथ ऑफ GE congruous to length of GE किंवा आपण त्याला G म्हणू. GE ही तुमची साईड कुठली झाली, GE आणि GE हे दोघं ट्रायंगलची कॉमन साईड झाली. त्याच्यानंतर लेंथ ऑफ HG, लेंथ ऑफ HG congruous to length of FE. आकृतीत बघा, HG ही बाजू आणि EF ही बाजू हे कॉंग्रुएंट दाखवली इथे. त्याच्यानंतर आता ही बाजू आणि ही बाजू येणार, म्हणून लेंथ ऑफ HE congruous to length of कुठली येणार, FG बघा, HE ही बाजू आणि हे कुठलं आलं, FG ही बाजू आणि ही बाजू कॉंग्रुएंट दाखवली. म्हणून हे दोन ट्रायंगल्स HEG congruence to triangle FGE. कुठली टेस्ट येणार, यस टेस्ट. साइड तिघ साइड, ही तुमची कॉमन साइड आणि ह्या दोघं दिलेलं आहे. ही बाजू या बाजूशी, ही बाजू या बाजूशी, आणि ही जी बाजू आहे ती दोघं ट्रायंगलला कॉमन आली, म्हणून SS टेस्ट झाली. आणि तर 1 to 1 करस्पॉन्ड सुद्धा तोच येणार, करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स है HEG 1 to 1 करस्पॉन्ड, FGE बघा, FGE आणि HGE बघा, HEG आणि FGE हे दोघं ट्रायंगल्स कॉंग्रुएंट, त्यानुसार आपण या ठिकाणी 1 to 1 करस्पॉन्ड दाखवले. ठीक आहे. आता या आकृतीमध्ये सुद्धा बघा, दोघं ट्रायंगलचे आपण नाव लिहू. इन अ ट्रायंगल पहिला है SMA एंड ट्रायंगल दूसरा जो है OPT. मग ह्या दोन ट्रायंगल मध्ये आता आपल्याला साधारण लक्षात येते बघा, हा अँगल ह्या अँगलशी, ही बाजू या बाजूशी, हा अँगल या अँगलशी, म्हणजे दोन अँगल आणि त्यांनी समाविष्ट केलेला एक बाजू, म्हणजे ASA तेच त्या ठिकाणी येईल. म्हणून आता ते आपण इक्वल याच्याने दाखवू. तर अँगल SMA, अँगल SMA congruous to triangle, congruous to angle SMA POT. लक्ष द्या इकडे, SMA हा अँगल आणि दुसरा कुठला म्हटला आहे POT. मग POT हा बघा, POT SMA आणि POT OPT येईल तो, OPT इथे OPT आणि SMA बरोबर आहे. SMA हा अँगल, SMA म्हणजे हा M अँगल झाला, आणि इकडचा कुठला येणार OPT हा अँगल बघा, इक्वल चिन्ह दाखवलेला. त्याच्यानंतर दुसरा अँगल लेंथ ऑफ साइड किंवा आपण समजू लेंथ ऑफ SM कॉंग्रुएंस टू लेंथ ऑफ. आता हा SM आहे, तर इकडचा कुठला येणार लेंथ ऑफ, ही बाजू OP, ही बाजू या बाजूशी OP शी एक रूप आहे. त्याच्यानंतर अँगल SMA
अँगल एस एम ए कॉन्ग्रुएन्स टू अँगल दुसरा कुठला ओपीटी अँगल ओपीटी बघा एस एम ए एस एम ए पीओटी एस एम ए पीओटी घ्यावा लागेल आता एस एम ए पीओटी घेतला आता दुसरा जो आहे एस एम ए नाही येणार तो कारण एस एम ए आणि पीओटी ओपीटी बघा हा एस एम ए हा अँगल झाला ना या ठिकाणी एस एम ए आणि दुसरा कुठला झाला पीओटी नाही इथे ओपीटी पाहिजे ओपीटी बघा एस एम ए हा अँगल आणि ओपीटी हा अँगल बरोबर आहे त्याच्यानंतर ही साइड या साइडची आता हा अँगल कुठला येणार तिसरा जो अँगल आहे तो येणार अँगल एएसएम कॉन्ग्रुएन्स एएसएम हा अँगल दुसरा कुठला येणार तुमचा तर तो येणार टीओपी अँगल टीओपी बघा हा गोल केलेला इकडचा गोल केलेला कुठला आहे एएसएम बघा एएसएम हा गोल केलेला अँगल आणि इकडचा टीओपी हा गोल केलेला अँगल ते दोघं कॉन्ग्रुएंट झालेत एक साइड आहे म्हणून हे दोघं ट्रायंगल एस एम ए कॉन्ग्रुएन्स टू ट्रायंगल ओपीटी या ट्रायंगलचं नाव ओपीटी हे जे आहेत हे कुठल्या टेस्ट नुसार आहे अँगल साइड अँगल म्हणजे एएस टेस्ट आणि करस्पॉन्डन्स ते जे आहेत ते करस्पॉन्डली एस एम ए 1:1 करस्पॉन्ड ओपीटी बघा एस एम ए आणि ओपीटी हे 1:1 करस्पॉन्ड येणार त्याचे तर साधारण अशी जे क्वेश्चन आहेत या क्वेश्चन मध्ये या प्रॅक्टिस शीट मध्ये काय आहे की तुम्हाला दोन ट्रायंगल दिले असतील त्यांचे कुठले साइड कुठल्या अँगल कॉन्ग्रुएंट आहे ते दाखवायचे त्यानंतर ते ट्रायंगल कोणत्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट आहे ते दाखवायचं आणि त्याचं 1:1 करस्पॉन्ड खाली द्यायचं अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे अजून एक एक्झाम्पल आहे तुम्ही प्रॅक्टिसला करा 5 नंबरचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 1 मध्येच 5 एक्झाम्पल आहे 4 आपण घेतले एक तुम्ही होमवर्कला करा बाकीचं आपण नंतर